नमस्कार. न्यूज 18 लोकमत मध्ये मी वैष्णवी राऊत आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. एक आनंदाची बातमी सध्या मी घेऊन आलेली आहे की महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन जे ते फायनली झालेलं आहे. म्हणजे आयएमडीने जे सांगितलं होतं की येत्या 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे, तर तसं झालेलं आहे. आज 6 जूनला मान्सून हा रत्नागिरीमध्ये कोकणात दाखल झालेला आहे आणि काही दिवसातच तो महाराष्ट्र व्यापणार आहे. पण नक्की सध्या परिस्थिती काय आहे, रत्नागिरीमधली परिस्थिती काय आहे आणि पुढे काय होणार, किती दिवस लागणार, मान्सूनची पुढची वाटचाल कशी असणार, हे सगळं सांगण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल रेवडेकर आहेत. मान्सून हा कोकणामध्ये दाखल झालेला आहे. तुम्ही नेमकं कुठे आहात हे सांगू शकता का आपल्या प्रेक्षकांना? वैष्णवी, जर आपण पाहिलं तर संपूर्ण कोकण किनारपट्टी जी आहे, अतिशय कोकणाला मिळालेलं एक वरदान आहे, निसर्गाने दिलेलं एक वरदान आहे असं म्हणावं लागेल. आणि त्यामध्ये जर आपण कोकणच्या जर एका बाजूने जर चाललो तर कोकणमध्ये प्रत्येक ठिकाणी जर जाल तर आपल्याला कोकण किनारपट्टी मिळते आणि या कोकण किनारपट्टीपासूनच या मान्सूनचं आगमन जे आहे ते झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आज जर आपण पाहिलं तर आनंदाची बातमी म्हणावी लागेल, कारण संपूर्ण महाराष्ट्रासाठी, कारण उखड्यापासून अगदी जो उखाडा होता यामध्ये अगदी राजकारणाची सगळी गणितं पाहायला मिळाली. आणि या गरमीमध्ये संपूर्ण वातावरण जे होतं ते संपूर्ण महाराष्ट्राचं गरम झालेलं होतं. आणि त्यातच कुठेतरी हा गारवा जो आहे, अगदी आनंदाची बातमी जी आहे, अगदी हवामान खात्याने जो अंदाज वर्तविलेला होता त्याप्रमाणे अगदी आज जो मान्सून आहे तो अगदी महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे. कालपर्यंत मडगावमध्ये म्हणजे गोव्यामध्ये असणारा मान्सून जो आहे तो आता सिंधुदुर्गमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आज सकाळपासूनच मान्सूनच्या ज्या हलक्या सरी ज्या आहेत त्या सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी प्रत्येक जो या ठिकाणचा कोकणातील जो तळ कोकणातील जो रहिवासी असेल, जो घामांच्या धाराने भिजलेला होता, तो आज कुठेतरी चिंब पावसात भिजताना पाहायला मिळाला. आणि एकूणच जर वातावरण पाहिलं तर सध्या तरी हे वातावरण अगदी थंड झालेलं पाहायला मिळतंय. अगदी समुद्राच्या जवळ आहे मी आणि आता या जे आत्रा समुद्र आहे, या आत्रा समुद्रावर मी आता उभा आहे वैष्णवी. आणि या ठिकाणी जरी आपण पाहिलं तरी पर्यटकांचा देखील ओघ हे समुद्र पाहण्यासाठी, फक्त पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी नाही तर बर. फक्त पर्यटन पाहण्यासाठी इथे लोक जमलेली आहेत. अच्छा, मग सध्याची तिथली परिस्थिती, लोक तिथे दिसत आहेत, म्हणजे मान्सून तर दाखल झालेला आहे, पण आता वातावरण काय, नक्की तिथे अलर्ट वगैरे काही देण्यात आलेला आहे का? निश्चितच समुद्रामध्ये जाण्याला संपूर्णतः मज्जाव केलेला आहे प्रशासनाच्या वतीने. कोणीही पर्यटक असेल किंवा मच्छीमार असेल यांनी समुद्रासाठी मच्छीमारीसाठी किंवा ज्या पद्धतीत खाडीतली मासेमारी केली जाते किंवा समुद्रामधील पारंपरिक पद्धतीने मासेमारी केली जाते त्याला पूर्णतः मज्जाव केलेला आहे. जर आपण पाहिलं तर माझ्या मागे पाहू शकतो आपण, हे बघ, या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत आणि हे पर्यटक जे आहेत हे फक्त दुरून ज्या समुद्राचा जो आनंद असतो तो पाहण्यासाठी फक्त हे या ठिकाणी उभे आहेत. या ठिकाणी पर्यटकांना जो आनंद घ्यायचा होता म्हणजे समुद्र कसा असतो, कोकणातील जे स्वच्छ समुद्र म्हटलं जातं ते समुद्राचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी हे पर्यटक आलेले आहेत. आणि आपल्याला पाहायला मिळते एकही ज्या ठिकाणी व्यक्ती आहे या पर्यटक आहे या समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जाताना दिसत नाही. कुठेही जे किनारे आहेत या किनाऱ्यांवरच हे पर्यटक जे आहेत ते सध्या उभे आहेत. आपल्याला अशी चित्र जे आहे ही वस्तुस्थिती तिथे पाहायला मिळते वैष्णवी. पण आता सध्या जे आहे, आज किंवा उद्यामध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये पाऊस पडणार असं काही सांगितलेलं आहे का, असा इशारा देण्यात आलेला आहे का, हा प्रश्न पुन्हा विचारेन. निश्चितच 6, 7, 8 हे 3 दिवस जे आहेत ते या ठिकाणी हवामान खात्याने सिंधुदुर्ग असेल किंवा रत्नागिरी असेल कोकण किनारपट्टीला जो आहे तो येलो अलर्ट जारी केलेला आहे. कोणत्याही क्षणी पाऊस, मुसळधार पाऊस किंवा अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने संपूर्णतः सतर्कतेचा इशारा जो आहे तो येथील नागरिकांना दिलेला पाहायला मिळतोय. ओके, कोकणामध्ये तर ही परिस्थिती आपण जाणून घेतली. पुढच्या 2-3 दिवसामध्ये पाऊस आहे आणि त्या प्रकारे प्रशासन सुद्धा काम करताना दिसतंय. पण आता मान्सून जो आहे तो दाखल झालेला आहे, त्याचा पुढचा महाराष्ट्रातला त्याचा पुढचा प्रवास जो आहे तो कसा असणार आहे, याबद्दल काही माहिती आहे का? ज्याप्रमाणे आपल्याला सकाळी ज्या पद्धतीत मान्सून दाखल झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर सोलापूर असेल किंवा अन्य जिल्ह्यांमध्ये हा पाऊस दाखल होईल असं देखील म्हटलं गेलं. मात्र मुंबईकरांसाठी थोडा वाट पाहावी लागेल मुंबईकरांना, कारण हा जो मान्सून आहे तो मान्सून दाखल होण्यासाठी काही दिवसांचा अवधी जो आहे तो देखील हवामान खात्याने वर्तविलेला आहे. कारण मुंबईमध्ये पाऊस दाखल व्हायला किमान 5 ते 6 दिवस जातील असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे. मात्र हलक्या सरी ज्या आपण पाहिला अवकाळी पावसाच्या असतील किंवा इतर ज्यावेळी पाऊस पडलेला होता यापूर्वी देखील, तो त्याच्या सरी, हलक्या सरी ज्या आहेत त्या मुंबईमध्ये देखील पाहायला मिळाल्या. तशाच पद्धतीचं वातावरण असेल असं देखील हवामान खात्याचा जो अंदाज आहे तो देखील वर्तविण्यात आलेला आहे.
ओके. म्हणजे आता जो मान्सून पूर्व पाऊस होता, तो जो पावसाची आगमन याचंच ते जे आपण म्हणू की ती बातमी घेऊन आलेला होता किंवा ती शुभ वार्ता घेऊन आलेला होता. आता मान्सून दाखल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्याला पुढचे जवळपास एक 8 ते 10 दिवसांमध्ये तो येऊ शकतो असं आपण म्हणू शकतो, की महाराष्ट्र तो व्यापेल पुढच्या 15 दिवसांमध्ये. म्हणू शकतोय आपण असं? निश्चितच. कारण ज्या पद्धतीत हवामान खात्याचे अंदाज, अचूक अंदाज म्हणजे विशेषतः सांगावं लागेल कारण की हवामान खात्याने जे अंदाज आजपर्यंत म्हणजे अलीकडच्या काळात जे वर्तविलेले आहेत, ते अचूक अंदाज आहेत. म्हणजे यापूर्वीचा अवकाळी पाऊस असेल किंवा ज्या हं. पद्धतीत लाईटनिंग असेल किंवा गडगडाटासह पाऊस असेल किंवा ज्या ठिकाणी पडझड होणारी आहे, अशी ठिकाणं देखील हवामान खात्याने वर्तवलेली होती. त्या बरोबर. ठिकाणी अगदी त्याच पद्धतीत जो हवामान खात्याचा अंदाज होता, तो तंतोतंत खरा ठरलेला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात महाराष्ट्रभर पाऊस असेल, असा देखील हवामान खात्याचा अंदाज आहे. तो देखील खरा ठरेल, असं म्हणायला काय हरकत नाहीये. वैष्णवी. बरं मग या वर्षीचा जो पाऊस आहे तो कसा असणार आहे? म्हणजे आता आपण हवामान खात्याबद्दल बोलतो त्यांनी सांगितलंय की यंदाचा पाऊस जो आहे तो दिलासादायक असणार आहे. म्हणजे गेल्या सरासरीपेक्षा चांगली एक त्याची पातळी असणार आहे. गेल्या वर्षी अंदाज देण्यात आला होता पण त्या तुलनेमध्ये कमी पाऊस झाला होता. सो आताचा पाऊस कसा असणार आहे? जर कोकणी माणसाचा जर अंदाज व्यक्त केला म्हणजे काय असतं काही जाणती लोक असतात त्यांच्याकडून देखील अंदाज घेतले जातात. हं. त्याचप्रमाणे हवामान खात्याचा देखील अंदाज अचूकच असतो. मात्र या वर्षीचा पाऊस हा अगदी वेळेत सुरू होत असल्यामुळे जो अंदाज व्यक्त केला जात होता, तो हवामान खात्याचा जो अंदाज होता तो बरोबर होता आणि आताही हवामान खात्याने अंदाज व्यक्त केलेला आहे की पाऊस मोठ्या प्रमाणात होईल. तर दुसरीकडे जे काही जाणकार लोक असतात त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या पद्धतीत यावर्षीचा उकाडा होता, उन्हाळा होता, ज्या पद्धतीत ऊन लागलं, ज्या पद्धतीत पाणी कमी झालं, त्याच पद्धतीत जेवढ्या ज्या ठिकाणी उन्हाळा असेल तेवढ्याच जोमाने पाऊस आहे तो या संपूर्ण महाराष्ट्रात असेल असा देखील अंदाज जो आहे तो जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. त्याचप्रमाणे हवामान खात्याचा देखील अंदाज आहे. त्यामुळे कुठेतरी तंतोतंत हे जर अंदाज जुळून आले तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अगदी एक वातावरण जे हं. असेल ते थंडगार वातावरण असेल एवढं मात्र म्हणायला हरकत नाहीये. येस, येस. आणि आपण जर आता महाराष्ट्राची एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी दुष्काळ दिसतोय. म्हणजे पाऊस, पाणी नाहीये. पाण्याविना सगळ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. तर हा मान्सून यंदाचा त्यांच्यासाठी सुखावणारा असेल असं आपण म्हणू शकतो. पण बळीराजा हा जो आहे त्याचं पूर्ण म्हणजे आपण म्हणतो की काम जे आहे ते शेतीचं पाण्यावरच आहे आणि या पावसाच्याच पाण्यावरती त्यांची वर्षभराची जी काही स्थिती असते ती अवलंबून असते. तर कोकणातल्या आता कोकणामध्ये तर दाखल झालेला आहे. तर कोकणातल्या बळीराजापासून सुरुवात करूया की तिथल्या शेतकऱ्यांचं काय आहे? तिथे पेरणीचा जो हंगाम आहे तो सुरू झालेला आहे का? आणि ते मान्सूनच्या दृष्टीनं काय तयारी करतायत? वैष्णवी खास करून कोकणात आणि तळ कोकणात अशी पद्धत असते की मिरगाचा पाऊस म्हणतात या पावसाला. जो अच्छा. 6 तारीखला दाखल होतो किंवा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 तारीखला मिरगाचा पाऊस म्हणजे या भूमीची पूजा केली जाते आणि इथूनच या पेरणीला सुरुवात केली जाते. त्यामुळे कुठेतरी शेतकरी जो आहे तो आता पेरणीच्या कामाला म्हणजे हं. आजपासूनच तो पेरणीच्या कामाला लागेल. उद्या त्या भूमीची पूजा करेल. या ठिकाणी जमिनीवर ज्या ठिकाणी त्यांची शस्त्र असतील बैलांची पूजा करतील आणि त्या पूजा करून नंतर त्यांना शेतात घेऊन जातील आणि त्यानंतर संपूर्ण या जो आपण शेतीचं काम जे आहे ते सुरू होईल. आणि जर आपण विशेषतः बघितलं तर कोकणामध्ये एकदाच पीक घेतलं जातं. हं, त्यामुळे हं. शेतकरी जो आहे तो या पिकाकडे विशेषतः खास करून असं लक्ष देतो आणि त्या पीक अगदी चांगलं कशा पद्धतीचं येईल यासाठी देखील प्रयत्न करतो. त्यासाठी त्याला पावसाची आवश्यकता असते आणि तो पाऊस आता दाखल झाल्यामुळे इथला जो कोकणातला जो बळीराजा आहे तो मात्र निश्चितच सुखावलेला पाहायला मिळतोय. वैष्णवी. म्हणजे एका प्रकारे उत्सवच आहे असं आपण म्हणू शकतो, की उत्सवाला एखाद्या निश्चितच. सणाला आपण जशी तयारी करत असतो, तशी सगळी तयारी आता सुरू झालेली आहे. कोकणातल्या याच्याबद्दल झालं, पण काही शेती कृषी हवामान तज्ञ असतात. त्यांनी काही सल्ला किंवा त्यांनी काही गोष्टींची दक्षता घेणं हे ओव्हरऑल महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलेलं आहे का? जर आपण पाहिलं तर विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, त्या ठिकाणी काही प्रमाणात शेतीचं नुकसान होतं. पाऊस जास्त हं. पडतो किंवा खतांचा अभाव किंवा ज्या पद्धतीत शेती केली जाते त्या पद्धतीत शेती होत नाही आणि नंतर मग शेतकरी आत्महत्या करतात. हे आपण अनेकदा पाहिलेलं आहे. बरोबर मात्र आहे. कोकणातील शेतकरी कधीही आत्महत्या करत नाही कारण तो एकच पीक घेतो आणि संपूर्ण अभ्यास करून घेतो. ज्या पद्धतीत त्यांना त्या लागणारी खतं असतील किंवा कशा पद्धतीची पिकं घ्यायची हं. आहेत, ही देखील व्यवस्थित विचार करून
जाणून घेतो, काही तज्ज्ञांची मतं घेतो. या वर्षी देखील कृषी विभागाने जाहीररित्या सांगितलेलं आहे की शेती करतेवेळी शेतकऱ्यांनी म्हणजे विनंती म्हणावी लागेल की शेती करतेवेळी तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीचं शेती करा, बरोबर. त्याच्यात यश नक्कीच मिळेल असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय यावर्षी. वैष्णवी. हो, एक 2 दिवसापूर्वीच जे कृषी हवामान तज्ञ आहेत, ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं, मी प्रेक्षकांना हे हायलाइट करून सांगते की त्यांनी सांगितलं होतं की जून-जुलै दरम्यान जो पाऊस आहे, त्यावेळीमध्ये थोडासा खंड पडू शकतो किंवा तो कमी असण्याची शक्यता आहे. पण ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस जास्त पडू शकतो. तर अशा वेळी त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची जी घाई असते ती बिलकुल करू नये. त्यांनी ज्या भागामध्ये पाऊस मुबलक झाला आहे किंवा चांगला झालाय तिथेच पेरणी करावी. बाकीच्यांनी थोडी वाट बघावी, कारण की जून-जुलै सुरुवातीचा पाऊस जरी कमी असला तरी नंतर चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. पावसाला चांगला पडू शकतो. असा जो अंदाज आहे तो ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ जे आहेत रामचंद्र साबळे यांनी सांगितलेला आहे. आणि आता कोकणाच्या याच्याबद्दल तर आपल्या प्रतिनिधींनी सांगितलेलंच आहे. पण विशाल जे आहे ते सध्या कोकणामध्ये आरसा समुद्र किनाऱ्याच्या बाजूला आहे आणि ते आपल्याला सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. मान्सून जो आहे तो महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये 15 दिवसांमध्ये तो महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. शेतीबद्दल काय सल्ला आहे किंवा मान्सून कसा असणार, त्याची पुढची वाटचाल कशी असणार, हे सगळं या लाईव्ह मध्ये आपण आता चर्चा केलेली आहे. आणि तो ते ऐकूनच तुम्ही पुढची तुम्हाला बरी माहिती मिळाली असणार. जर शेतकरी आपले प्रेक्षक असतील तर त्यांनी सल्ला नक्की लक्षात घ्या, त्यानुसारच पुढची वाटचाल करा. आणि बाकी मान्सून तर सरासरीपेक्षा चांगला असणार आहे, चांगल्या पावसाची शक्यता यावेळेस वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला याच्या सगळ्यांना एकदा शुभेच्छा. आणि पुढे काय अपडेट्स असतात मान्सून बद्दलच्या क्षणोक्षणी तुम्हाला देत राहू. त्यासाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.